विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट पिरियडला पोएम नंबर 1.2 रिटन बाय सरोजिनी नायडू, इंडियन weaver, written by Sarojini Naidu. In the last period we have discussed about Sarojini Naidu, her back history, and as a poet, free verse writing, or not free verse, following the rules and regulations, techniques, rhyme scheme, rhyming words in the poem. So poem is so last period we have seen its a summary, it's a line by line meaning, and also we have discussed about page number 99, Indian viewers, icebreakers. These points we have finished in the yesterday. Today we are going to total poem we have made explained in Marathi as well as in English in the last period. Today we are going to discuss about page number 101, 101, that you are looking on the screen. Brainstorming. Point first, activity first, discuss with your partner about the following vocations. Vocations म्हणजे हे व्यवसाय आहेत, जुन्या काळातले जे व्यवसाय आहेत ते आपल्या कवितेत जे सारखं आले विवर्स वगैरे असं. तर विविंग म्हणजे काय? शिलाई. आणि निटिंग म्हणजे काय? खाली 2 नंबर सी नंबर दिलेला आहे तो विणणे. बी टेलरिंग, आपल्याला माहित आहे टेलरचं काम काय असतं ते. आणि लास्ट एम्ब्रॉयडरिंग. तर एम्ब्रॉयडरी हे सुद्धा वर्ड रिलेटेड टू टेलर और टेलरिंग आहे. तर ह्याविषयी डिस्कस करा म्हणले विथ युअर पार्टनर. तर मी 2-2 ओळी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगतो. विविंग मीन्स मराठीत शिलाई. तर इंडिया हॅज इट्स रिच हेरिटेज ऑफ विविंग. भारताला एक वसा आहे शिलाईचा किंवा विविंगचा. हँडलूम विविंग द सेकंड मोस्ट वाईड स्प्रेड ऑक्युपेशन नेक्स्ट टू ॲग्रिकल्चर. आता ह्याला लागणारं जे आहे मटेरियल आहे ते शेतीतून मिळतं. मग आता जर तुम्हाला एका विविंग विषयी जर बघायचं म्हणलं तर सांगितलं मी पॉईंट, अजून 1-2 पॉईंट बघा. विविंग शिलाई. तर इच रिजन ऑफ इंडिया हॅज इट्स टिपिकल यार्न स्टाईल अँड फॅब्रिक. प्रत्येक विभागामध्ये त्याची कपड्याची स्टाईल वेगळी असते. टेलर जसा बनवतो त्या पद्धतीने स्टाईल त्याची बदलते. इंडिया इज ट्रॉपिकल, पीपल लाईक टू वेअर कॉटन. भारतामधल्या लोकांना, आपल्या इथं प्रोडक्ट होतं कॉटन म्हणजे कापूस. तर ते प्रोडक्ट होतं, त्याचं कॉटनचे कपडे वापरायला आपल्या लोकांना आवडतं आणि ते आरोग्याला सुद्धा उपयुक्त आहे. सिल्क फ्रॉम डिफरंट रिजन्स ऑफ इंडिया आर प्राइज्ड बाय वुमेन वर्ल्ड वाईड. तर सिल्क हे कपड्याचे प्रकार आहेत. कॉटन, सिल्क, आपण ज्यूट वगैरे म्हणतो तसं, त्याच्यासाठी ते विविंग उपयोगात येतं. नेक्स्ट पॉईंट आहे तिथं बी टेलरिंग. टेलरिंग म्हणजे टेलर व्यवसाय. टेलरिंग कॅन मेक समवन अ स्टार विथ स्टाईल अँड फिटिंग. टेलर काय करतो? कपडे असे शिवतो की स्टाईल अँड फिटिंग ॲज पर आवर लाईक्स, ॲज पर आवर डिसलाईक्स. त्यानंतर कॅन हॅव ओन मशीन्स, त्याची स्वतःची मशीन असते. अँड स्टिच क्लोथ्स अकॉर्डिंग टू क्लायंट्स नीड. क्लायंट म्हणजे ग्राहकाच्या गरजेनुसार कपडे तो जसे पाहिजे तसे स्टिच करतो, शिवतो. कुड अंडर डिझायनर क्रिएटिंग हाय फॅशन गारमेंट्स. तर कपड्याचे वेगवेगळे डिझाईन करतात गारमेंट कपड्यावरती वगैरे ज्याच्या गरजेनुसार व्यक्तीच्या. कुड बी अंडर द फॅशन हाऊस लेबल वर्किंग ॲट कॉम्प्युटराइज्ड मशीन्स. त्याच्यावरती काय नावं वगैरे कॉम्प्युटरच्या ह्याच्यातून आता ते टेलरिंग आपले आपले स्किल दाखवून करतात. दे क्रिएट अ ट्रेंडिंग फॅशन्स वर्ल्ड वाईड. म्हणजे ट्रेंडिंग बदल, सारख्या जगातल्या बदललेल्या ज्या फॅशन्स आहेत, तुम्ही हिरोईनचे कपडे ज्या प्रकारचे असतात त्यांचे ट्रेंड्स म्हणजे बदल, ते बदल तुम्हाला आवडलं की तुम्ही करता. जसं कटिंग आम्हाला नको असते पण तुम्ही ते वरती ठेवता आणि खाली साईडनं कटिंग करता, ते चेंज ट्रेंड. तर तसं टेलरसुद्धा वेगवेगळे ट्रेंड ॲक्सेप्ट करतो आणि तो तुम्ही सांगेल त्या सूचनेनुसार बदल करतो. हे टेलरिंग विषयी माहिती. आता सी निटिंग. निटिंग म्हणजे विणणे. निटिंग इज विविंग विथ 2 नीडल्स विथ वुलन यार्न. आता विणणे म्हणजे तुम्हाला माहिती आहे ते वुलनचे कपडे वगैरे, जाड कपडे 2 सुयाच्या माध्यमातून विणायचं काम करतात. मग जेंट्स करतात, जास्त प्रमाण लेडीजचं आहे. स्वेटर किंवा ते
वेगवेगळ्या प्रकारचे डिझायनेबल घटक 2 सुयांच्या माध्यमातून वापरतात. मेनी वुमेन आर स्किल्ड, अनेक स्त्रिया याच्यात तरबेज आहेत. वुमेन इन कोल्ड रिजन्स डू नायटिंग मेक वॉर्म क्लोज फॉर द फॅमिली. आपल्या त्या ह्यानं 2 सुयाच्या माध्यमातून जिथं थंडीचे वगैरे आहेत असं स्वेटर वगैरे असं विणकाम करतात लेडीज ह्या. आणि निटिंग इज डन ऑन मशीन्स टू. आता हे विणण्याचं काम आहे त्याचे पहिलं जुन्या काळी त्या 2 लांबक्या सुया घेऊन ते विणत होते. आजही काय बऱ्याचशा डिझायनिंग लेडीज त्या करतात, डिझायनिंगचा कोर्स करून वगैरे. पण आता ते करताना अजून थोडं डेव्हलपमेंट झालेलं आहे आणि त्या डेव्हलपमेंटमध्ये मशीनच्या माध्यमातून सुद्धा आता हे उलन वगैरे शिवायला येऊ लागलेलं आहे. दॅट यू लुक इन द मार्केट. त्यानंतरचा पॉईंट आहे तिथला लास्ट, एम्ब्रॉयडरिंग. हा शब्द सुद्धा कोणाला अनुसरून आहे तर एम्ब्रॉयडरी. आता आपण हे बघण्यापूर्वी सुद्धा तुमच्या लक्षात येतं आहे की शर्टच्या किंवा कॉलरला किंवा आपले हाताचे कप, लेडीजच्या त्या साड्यांना, पदरांना वेगवेगळ्या प्रकारचं एम्ब्रॉयडरिंग करतात बाय युजिंग हँडरायटिंग, बाय युजिंग मशीन्स ऑल्सो. तर एम्ब्रॉयडरिंग नीड स्किलफुल फिंगर्स अँड पेशन्स. तर आपले फिंगर्स म्हणजे बोटं विणण्याच्या दृष्टीनं हे तसं दिसायला ते जिगजॉग वे वगैरे आपण म्हणतो. जिगजॉग सुद्धा आपण इंग्लिशमध्ये शब्द आहे, पण मराठीत म्हणतो जिगजॉग करा. तर जिगजॉग म्हणजेच ते एम्ब्रॉयडरिंग वगैरे. फ्रॉम हँकीज टू वॉल हँगिंग्स आर लेबरसली मेड विथ सिल्क थ्रेड्स अँड टिनी निडल्स. निडल्स म्हणजे सुई. तर लहानशा, टिनी म्हणजे स्मॉल, लहानशा सुईच्या माध्यमातून सुद्धा ते आपल्याला करता येतं. मशीनच्या माध्यमातून करता येतं. मशीन्स एम्ब्रॉयडरी ऑल्सो इज डन. मशीनवर सुद्धा आता एम्ब्रॉयडरी करतायत आता अलीकडच्या काळात. पहिलं ते बॉटमला पॅन्टच्या वगैरे आपण हातशिलाई करून घ्यायची, ते दिसू नये म्हणून वगैरे. तर ते आता मशीननं सुद्धा शक्य झालेलं आहे. आता ॲक्टिव्हिटी नंबर 2 ऑन पेज नंबर 101 that you look on the screen. I have given their answers also. Discuss the various products made by weavers in the poem. तर आता व्हेरियस प्रोडक्ट्स, कवीनं इथं बनवलेली वेगवेगळी प्रोडक्ट्स आहेत, व्हेरियस प्रोडक्ट्स. तर त्या प्रोडक्ट्स कोणकोणते आहेत इथं तर विणण्याची जी मशीन आहे किंवा सूत आहे, वेगवेगळे कलर्ड सूत आहेत, किंवा अजून आपल्याला त्याच्यात ते निडल्स च्या बाबत बोललेलं आहे. आणि या कवितेतून कवीनं काय केलेलं आहे तर इम्पॉर्टन्स, अटायर इंडिकेट्स, ब्रिंग कॉन्फिडन्स, प्रोटेक्ट अँड इंडिपेंडन्स, कलर्स इंडिकेट हर मूड अँड ऑकेजन, द विवर मेक्स द ख्रिश्चनिंग, वेडिंग अँड सेलिब्रेशन. तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रोडक्ट्स कशा कशाला लागतात तर पहिला पॅरेग्राफ आहे तो लहान मुलासाठी, न्यूबॉर्नसाठी ते शिवतायत सकाळी पहाटे उठून. तर संध्याकाळी ते यंग वनसाठी, एका क्वीनसाठी ते प्रोडक्ट्स किंवा शिवतायत, तयार करतायत, विविंग करतायत. आणि लास्ट पॅराग्राफमध्ये किंवा लास्ट स्टॅन्झामध्ये रात्रीच्या उशिरा पाक लिहितात. तर ते कोणासाठी तर डेड, मृत वस्त्र शिवण्याचं काम इथं करतात, अशाचा उल्लेख इथं व्ह्युअर्सनं केला आहे कवितेमध्ये. पॉईंट सेकंड, द वर्ड्स इन द 3 स्टांजाज ऑफ द पोएम मेन्शन डिफरंट टाइम्स ऑफ अ डे. कम्प्लीट द फॉलोइंग. आता कवीने मी तुम्हाला सांगितलं की सकाळी काय शिवत होते, संध्याकाळी काय शिवत होते, आणि तर टाईम ऑफ द डे. तर पहिला पॉईंट दिला त्याने अर्ली मॉर्निंग, सकाळी काय शिवायचे, ब्रेक्स ऑफ डे. आणि विवर्स वर्क काय होतं, विवर्स वीव द रोप्स फॉर न्यू बॉर्न चाइल्ड. मी आत्ताच बोलताना तुम्हाला म्हणलं की पहिल्या कडव्यामध्ये सकाळी ते नवीन जन्मलेल्या बाळासाठी कपडे शिवतात. त्यानंतर लेट इन द इव्हिनिंग पॉईंट दिला आहे त्यांनी, मी आन्सरसहित तुम्हाला करून. संध्याकाळी उशिरा कोणासाठी शिवत होते ते तर फॉल ऑफ नाईट अगदी. आणि कोणासाठी ते विवर विविंग वेडिंग वेल फॉर अ क्वीन, मधल्या कडव्यामध्ये त्या क्वीनच्या लग्नाचे कपडे ते शिवतायत. अँड लास्ट कोल्ड नाईट म्हणजे अगदी रात्रीचं, थंडीच्या काळामध्ये मूनलाईट, चंद्रप्रकाश पडलेला आहे, अशा थंडीच्या काळात ते काय करतात तर विवर विव्ज अ श्रूड फॉर अ डेड मॅन्स फ्युनरल. अंत्यविधीच्या ज्या माणसाचे कपडे आहेत पांढरे शुभ्र,
तर ते डेड पर्सनसाठी मयत व्यक्तीचं वस्त्र बनवण्यासाठी ते टाईम वापरतात. आता त्या टायमिंगनुसार त्या टायमिंगसुद्धा महत्त्व आहे. अर्ली मॉर्निंग फ्रेश मूड, लहान बाळं फ्रेश असतात, अगदी तसं. लेट इन द इव्हिनिंग आम्ही जे तरुण आहोत अशांसाठी मग जे अट्टहास असतो, अट्रॅक्शन असतं कशाचं, की वेडिंग वगैरे लग्नाचं, तर ते त्यासाठी शिवतात कपडे. आणि थकल्या भागलेली माणसं काय असतात, मृत्यूच्या घटका मोजत असतात, त्यांच्यासाठी उशिरा पांढरं कपडे शिवायचं, की ते मृत्यू वस्त्र म्हणूनच ते त्याच्यासाठी वापरायचं. पॉईंट नंबर 3, द पोएम रिव्हिल्स 3 phases ऑफ लाईफ. फिल इन द ब्लँक्स विथ फिलिंग्स अँड कलर्स अप्रोप्रिएट टू द फेज ऑफ लाईफ इज डन फॉर यू. एक करून दाखवलंय त्यांनी की जीवनातले 3 टप्पे दाखवले आहेत. तर न्यूबॉर्न, लेट इव्हिनिंग, कोल्ड नाईट. तर हे 2 बघा, एक कलर ब्ल्यू, यूथ अडल्टहूड, तर पिकॉक्स कलर ऑफ पर्पल ग्रीन हे यूथसाठी, आणि ओल्ड एजसाठी व्हाईट ॲज क्लाउड. फिलिंग कशा आहेत, होप्स अँड एक्सपेक्टेशन न्यूबॉर्न आणि चाइल्डहूडच्या. तर यूथ अडल्टहूडच्या कशा आहेत, एक्सपेक्टेशन्स किंवा रोमांस किंवा एनर्जी फिलिंग्स. आणि ओल्ड एजमध्ये कशा आहेत, तर पीस, विजडम, शांतता, शांत, डे पिरियडमध्ये शांत असते. तर असं. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी 4 त्यातलीच, कम्प्लीट द विवर्स व्ह्यू इन द चिल मून नाईट. मध्यरात्री काय विनत होते ते, यू हॅव टू फिल इन द कम्प्लीट द लाईन, गॅप दिलेला आहे. तर मध्यरात्री काय करत होते, अगदी चंद्रप्रकाशात ते क्लोथ ॲज व्हाईट ॲज फिदर, पंखासारखे पांढरे कपडे शिवत होते. कशासाठी, ॲज अ क्लाउड श्रूड म्हणजे वयस्क वगैरे व्यक्तीसाठी, फॉर अ डेड मॅन्स फ्युनरल, मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी जे पांढरे शुभ्र कपडे ते मूनलाईटमध्ये शिवत होते. ती लाईन कंप्लीट केली आपण आता. त्यातला 5th पॉईंट बघा, पिक आउट द 2 वर्ड्स युज्ड टू डिस्क्राईब द विवर्स इन द लास्ट स्टांझा. पुन्हा एकदा बघा, पिक आउट द 2 वर्ड्स युज्ड टू डिस्क्राईब द विवर्स इन द लास्ट स्टांझा. 2 शब्द त्याने वापरलेले आहेत महत्त्वाचे शेवटच्या कडव्यात. कोणते, ऑल्सो स्टेट देअर इम्पॉर्टन्स, त्यांचं महत्त्व सांगा. सॉलम अँड स्टील हे शब्द मी दिलेत तुम्हाला तिथं. तर सॉलम आणि स्टील हे शब्द काय येतात, तर सॉलम शांत, एकाकी. आणि मग हे एकाकी माणूस कधी होतो, ते शेवटच्या कडव्यात दिलेलं आहे तिथं तुम्हाला, की चंद्रप्रकाश वगैरे, शांत वातावरण असं. म्हणजे जे डेड झालेले आहेत अशा लोकांसाठी पीस, PEAC, पीस, शांतता. त्याचबरोबर डेड आहेत तिथले लोक, त्यामुळं मृताच्या ठिकाणी गेल्यावर सगळं सायलेंट असतं, कारण दुःखाचं वातावरण असतं, सॅड, दुःखाचं. आणि फ्युनरल, अंत्यविधी, हे या कडव्यामध्ये व्यक्त केलेलं आहे. 6th नंबरचा पॉईंट बघा, एक्सप्रेस युअर व्ह्यूज अबाउट द प्रेझेंट कंडिशन ऑफ व्ह्युअर्स. आत्ताची व्ह्युअरची प्रेझेंट कंडिशन कशी आहे, तर हा व्ह्युअर जो आहे तो तिन्ही काळामधला अनुभवी आहे, म्हणजे चाइल्डहूड, यंग वन्स अँड लास्टली एजिड पर्सन्स, ओल्ड एजिड पर्सन्स, याविषयीचं त्यांनी इथं लिखाण केलं. तर त्याची प्रेझेंट कंडिशन कशी आहे आता, तर डिमांड ॲज पर द नीड क्रिएट बाय द व्ह्युअर. लास्ट 7 नंबर पॉईंट बघा, डिस्क्राईब इन युअर ओन वर्ड्स द स्टेप्स ऑर मेजर्स दॅट कॅन बी टेकन टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स ऑफ व्ह्युअर. डिस्क्राईब युअर ओन वर्ड्स, स्वतःच्या शब्दात, स्टेप्स ऑर मेजर्स दॅट कॅन बी टेकन टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स ऑफ व्ह्युअर. आता व्ह्युअर म्हणजे विणकर, टेलर म्हणू आपण, त्याच्या पुढच्या समस्या काय आहेत. आपल्याला वाटतं सगळ्यांचं सुख आहे, पण ज्याच्या त्याच्या समस्या तशा असतात. तर जसं डिमांड आहे तसं त्याला तयार करावं लागतं. जशी तुम्ही मागाल तशी त्याला कपडे तयारी करावं लागतात. ॲज पर द डिमांड ही कॅन सप्लाय द मटेरियल फॉर द यंग चाइल्ड, न्यूबॉर्न चाइल्ड, also for young ones like queen, and also as per the demand of dead or funeral function, funeral अंत्यविधीच्या वेळेला जशी लागतात तसं तो आपल्या मागणीप्रमाणे पुरवठा करतोय. पण त्यांच्या प्रॉब्लेम, समस्या काय आहेत, तर दे हॅव ऑल्सो देअर फॅमिली, दे हॅव ऑल्सो देअर चिल्ड्रन्स, दे हॅव ऑल्सो देअर
money problem, cloth problem, housing problem, food problem, whatever may be, he can faces the problems by weaving the clothes. नेक्स्ट 7 नंबरचा पॉईंट इथं दिला आहे आता तुम्हाला. एक्सप्रेस युअर व्ह्यूज. 8 नंबर पेज नंबर 101. Express your own views and opinion from the viewer's point of view and complete the following table. आता व्ह्युअर्स पॉईंट ऑफ व्ह्यू, तुम्ही व्ह्युअरच्या जागी आहात असं समजून कविता हे टेबल कंप्लीट करायचं. तर फर्स्ट स्टांजामध्ये ॲक्टिव्हिटी डन बाय व्ह्युअर, रोब्स फॉर न्यू बॉर्न चाइल्ड. ॲक्टिव्हिटी डन बाय द व्ह्युअर, काय केलं पहिल्या कडव्यात त्यांनी, तुम्ही बघितलंय पहिल्या कडव्यात न्यू बॉर्न चाइल्डसाठी क्लोथ्स विविंग केलेले आहेत. तर तेच आहे तिथं. व्ह्यूज ओपिनियन, तुमचं त्याच्यावर ते मत काय आहे. तर व्ह्युअर त्यावेळेला हॅप्पी होता. सुरुवातीचं सकाळचं लहान मुलासाठीचं वातावरण तुम्हा आम्हाला सगळ्यालाच हॅप्पी असतं. द व्ह्युअर फील हॅप्पी. का? बिकॉज दे आर विविंग फॉर न्यू बॉर्न. नवीन जन्मलेल्या बाळासाठी ते कपडे शिवत आहेत म्हणून त्यांची फिलिंग कशी आहे, हॅप्पी आहे. आणि का हॅप्पी आहे तर न्यू बॉर्न चाइल्डसाठी ते तयार करतात कपडे. सेकंड स्टांजा तुम्हाला मी अगोदर सांगितलं की यंग वन्स किंवा वेडिंग क्लोथ्स ऑफ द क्वीन. तर बघा सेकंड स्टांजा ॲक्टिव्हिटी डन बाय द व्ह्युअर, काय केलं त्यांनी सेकंड स्टांजा, पर्पल ग्रीन वेल फॉर क्वीन. कपडे शिवलेत पर्पल ग्रीन, म्हणजे पर्पल किंवा ग्रीन कलरची साडी किंवा ते क्वीन मटेरियल तयार केलंय. त्याच्याबद्दल त्याचं मत काय आहे तिथं. तर व्ह्युअर इज जॉयफुल टू ड्रेस फॉर रॉयल. त्याला एक समाधान आनंद वाटतं की आपण क्वीनला एक ड्रेस तयार करतोय. हॅप्पी फॉर इम्पॉर्टंट डे ऑफ दॅट ऑफ हर लाईफ, किंवा त्या क्वीनच्या जीवनातला लग्नाचा हा प्रसंग आहे तो एकदाच आलेला असतो आणि तो हॅप्पी मूड असतो. तिच्या मूडमध्ये हा सुद्धा हॅप्पी आहे. म्हणजे कवयित्री नायडू सरोजिनी नायडू सुद्धा हॅप्पी आहेत. आणि लास्ट स्टांजा साहजिकच इथं मृत्यूबद्दल बोललोय म्हणजे हे दुःखाचं आहे. बघा बरं इथं ॲक्टिव्हिटी डन बाय द व्ह्युअर काय केलं त्यानं, श्रूड फॉर द फ्युनरल ऑफ डेड मॅन. कपडे शिवल्यात डेड मॅनसाठी रात्रीच्या चांदण्यामध्ये जागून निराशादायक वातावरणात. आणि त्याची इमोशन्स किंवा व्ह्यूज काय आहेत, ओपिनियन काय तिथं बघा. व्ह्युअर आर सॉलमन स्टील फॉर डेड. तो सुद्धा सॉलमन स्टील शांत आहे, एकाकी झालेला आहे. मृत्यूच्या भावना त्याच्या मनामध्ये आहेत. अँड इट इज ट्रू फॉर एव्हरीवन. आणि ते कोणालाही चुकलेला नाही. मृत्यू हा आम्हाला जगातल्या कोणालाही चुकलेला नाही. तर त्याच्यासाठी सुद्धा आपण शिवायचं काम केलं पाहिजे. आपणही एक दिवस त्या वाटेनं जाणार आहे ही त्याच्या मनातली भावना आहे. तर आता पेज नंबर नेक्स्टवरती आपण बघूया काय आहे इथं. तर फिगर्स ऑफ स्पीच किंवा ते बघण्यापूर्वी तुम्हाला मी इथं काय केलेलं आहे बघा बरं. तर पेज नंबर 102 वरती जे व्होकॅब्युलरी आहे तर प्रश्न बघा काय विचारलाय 102 वरती 102 पान नंबर. तर गिव्ह अँटॉनिम्स अँड सिनॉनिम्स ऑफ द फॉलोइंग अँड मेक द सेंटेन्स ऑफ युअर ओन. अँटॉनिम्स विरोधार्थी, सिनॉनिम्स समानार्थी. ह्या शब्दाचे खाली दिलेल्या अँटॉनिम पण द्यायचा, सिनॉनिम पण द्यायचा, विरोधार्थी पण द्यायचा, समानार्थी पण द्यायचा शब्द. आणि तयार झालेले त्या शब्दावरती एक स्वतःची सेंटेन्स वाक्य बनवायचं. ओके. तर तुमच्यापुढं मी आता टेबलवरती तयार करून दिलेलं आहे नोट्सच, की तुम्ही वाचायच्या आणि तुमच्या वहीमध्ये नंतर लिहून काढायच्या. एकीकडं तुम्ही बघा बरं काय केलंय तिथं. तर इथं कॉलममध्ये वर्ड दिलाय, त्यानंतर सिनॉनिम्स अँटॉनिम्स दिलेले आहेत खाली आणि त्याचा वापर पण एका वाक्यात करून दाखवलेला आहे. तर मी आता तुम्हाला इथं न्यू, तर न्यूचा सिनॉनिम किंवा अँटॉनिम तुम्हाला द्यायचा आहे. तर ते कसं देणार. तर न्यू आणि ओल्ड ह्यातलं तुम्हाला फरक लक्षात येऊ द्या की पहिल्यांदा तुम्हाला मी 11वीत घेतलेला आहे बघा, तुम्हाला आठवतं का. अँटॉनिम्स आणि सिनॉनिम्स. अँटॉनिम्स म्हणजे काय, विरोधार्थी. सिनॉनिम्स म्हणजे काय, समानार्थी. तर आता अँटॉनिम कसे बनतात
अगोदर पहिला प्रेफरन्स लावायचा मी तुम्हाला सांगितलं की निगेटिव्ह प्रिफिक्सेस ॲड करून सुद्धा बऱ्याचशा वेळेला अँटोनिम बनतात. आणि काढून घेतला निगेटिव्ह प्रिफिक्स तरी विरुद्धार्थी शब्द बनतो. उदाहरणार्थ हॅप्पी. हॅप्पीच्या विरुद्धार्थी आपण निगेटिव्ह प्रिफिक्स कोणते आहेत मी सांगितले तुम्हाला पहिले 11वीतच. तर अन, इन, इल, डिस, इर, इम, इन. म्हणजे उदाहरणार्थ पॉसिबल, इम्पॉसिबल झाला विरुद्धार्थी. हॅप्पी, अनहॅप्पी निगेटिव्ह प्रिफिक्स मी लावतोय बघा. ग्लॅड, सॅड डायरेक्ट झाला. कंप्लीट, इनकम्प्लीट आय एन जोडला की लगेच अपोजिट होतोय. किंवा रेग्युलर, इरेग्युलर, इर हा जोडला की निगेटिव्ह होतो, अपोजिट वर्ड होतोय. लीगल, इल, आय एल हा निगेटिव्ह प्रिफिक्स जोडला की अपोजिट होतोय. तर बघूया आपण आता इथं दिलेले तुम्हाला पहिला शब्द आहे न्यू वर्ड. त्याचा अँटोनिम काय होईल लगेच तुम्ही पुस्तकात तुमच्या लिहून ठेवलं तर चालेल. अँटोनिम पेज नंबर 102. न्यूच्या अँटोनिम होईल काय? ओल्ड. बरोबर आहे का? आणि मग त्याचा सिमोनिम काय होईल न्यूचा? लगेच लिहून टाकायचा फ्रेश. येते लक्षात? आणि मग त्याचं वाक्य बनवून तुम्हाला दिलं आहे. त्याच्याबद्दल आता मी काय बोलत नाही, फक्त आपण डायरेक्ट इथं उत्तर तुम्हाला सांगतो अँटोनिम सिनोनिम. तर पुढचा आहे ब्राईट. त्याचा अँटोनिम काय होईल? ब्राईट शुभ्रच्या विरुद्ध डल दिलाय तिथं बघा. आणि सिनोनिम काय होईल बरं डलच्या विरुद्ध? लगेचच शायनिंग. म्हणजे ब्राईटच्या विरुद्ध समानार्थी शायनिंग आणि विरुद्धार्थी म्हणजे अँटोनिम डल. त्यानंतरचा शब्द आहे डेड. मेल म्हणजे काय? मृत. त्याचा अपोजिट काय होईल? आलिव. अँटोनिम आलिव. आणि सिनोनिम काय होईल बरं डेडच्या? लाईफलेस सिनोनिम होईल. पुढं स्टील. स्टीलचा अँटोनिम होईल लाईव्हली. लाईव्हली, LIVELY दिलाय तिथं. आणि सिनोनिम काय होईल? अनमुव्हिंग, न हलणारा. स्टीलच्या विरुद्ध सिनोनिम लाईव्हली दिलाय. मुव्हिंग सुद्धा होतोय हा. मुव्हिंग, MOVING हलणारा. स्टील म्हणजे शांत, स्तब्ध. तर स्टीलच्या विरुद्ध काय होईल? हलणारा, मुव्हेबल. आणि सिनोनिम काय होईल? अनमुव्हेबल, वाईल्ड. पुढचा शब्द आहे वाईल्ड. तर त्याच्या अपोजिट आहे अँटोनिम सिव्हिलाइज्ड. आणि सिनोनिम अनटॅम्ड. त्यानंतर फॉल, पडणे. तर त्याच्या सिनोनिम अँटोनिम काय होईल? फॉलच्या विरुद्ध पडला, उठला. उठला म्हणजे राईज, RISE. आणि सिनोनिम काय होईल बरं? फॉल, पडला. दुसरा सिनोनिम ड्रॉप. ड्रॉप टाकता येईल, ड्रॉप म्हणजे सुद्धा पडलाच. त्यानंतर चिल्ड किंवा चाइल्ड. चाइल्ड लहान मुलं आहे. तर लहानच्या विरुद्ध काय होईल? अडल्ट, तरुण. आणि सिनोनिम चाइल्ड मीन्स यंग वन. आता प्रत्येकाचा वापर वगैरे सुद्धा मी तिथं तुम्हाला करून सांगितलेला आहे, दिलेला आहे. तर या कवितेच्या पुढचा जो पॉईंट आपण बघणार आहोत तो मेक अ वर्ड रजिस्टर फॉर क्लोथ्स, अटायर, ड्रेस. तर ड्रेसच्या संबंधित जे कवितेमधनं काय शब्द वगैरे शोधून काढायचे. ड्रेस, कपडा, क्लोथ किंवा कलरचे वेगवेगळे उल्लेख आले ते तिथे लिहून काढायचे. आणि ते यार्न वगैरे, सूत वगैरे जे आहे ते सगळं दाखवलं मी तुम्हाला. पाठीमागच्या तासाला दाखवले होते वेगवेगळ्या प्रकारचे ते, म्हणजे विवरची काम चाललेलं, त्याचे वेगवेगळे बिरंगी ते सूत आणि कॉटन म्हणतो आपण त्याला. तर ते सगळं आपण बघितलेलं आहे पाठीमागच्या पिरियडला. ते शब्द तुम्ही लिहायचे. आता खाली काय दिले? ॲक्टिव्हिटी नंबर 4, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. तर फिगर ऑफ स्पीच दिलेले आहे तिथं. तर हे फिगर ऑफ स्पीच सिमिली, इमॅजरी, मेटाफोर, अलिट्रेशन. आणि त्याच्या काय द्यायला सांगितलं त्या तुम्हाला लाईन द्यायला सांगितलेले आहेत. तर आता प्रत्येकाची मी माहिती तुम्हाला 11वीला सांगितलेलीच आहे, तरी पण पुन्हा एकदा सांगतो. सिमिली. आता सिमिली, मग त्याच्यावरती तुम्हाला मी पुढचं एक उत्तर तयार केलेले पेज दाखवतो. तर बघा कुठं कुठं काय काय आहे ते तुमच्या सरळ लक्षात येतं आहे आता इथं. उत्तराचे नोट्स दिले आहेत तुम्हाला, तयार करून लिहा.
घरी फक्त वाचा आणि लिहा. तर सिमिली, सिमिली म्हणजे मी 2 फिगर ऑफ स्पीच तुम्हाला 11वीत असे शिकवले होते की 2 फिगर ऑफ स्पीच कंपॅरिझनवर अवलंबून आहेत. आता ते कंपॅरिझन कोणतं, कशावरती, तर मेटाफोर, सिमिली आणि मेटाफोर. सिमिली म्हणजे उपमा आणि मेटाफोर म्हणजे रूपक. काय बरं ह्यात मराठी माहिती तरी काय आहे? तर सिमिली म्हणजेच उपमेमध्ये उपमान आणि उपमेय हे एकच नसून भिन्न आहेत अशी कल्पना केली असते तिथं. भिन्न हा शब्द अंडरलाईन तिथं. इंग्लिशमध्ये तेच काय म्हणता येईल बघा बरं. सिमिली इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच देर इज अ कंपॅरिझन ऑफ टू डिफरंट ऑब्जेक्ट्स ऑर टू ऑब्जेक्ट्स ऑफ डिफरंट नेचर आर कम्पेअर्ड बट द ऑब्जेक्ट्स आर डिफरंट. कंपॅरिझन in a single sentence. Simile is always introduced with the construction as, like, so as. तर आता मी तुम्हाला हे जे बोलतो इंग्लिशमध्ये ते तिथं दिलेलं आहे बघा, ॲज, लाईक वगैरे त्या लाईनमध्ये आहे का नाही बघा तुम्ही. तर त्याच्या लाईन मी सिमिलीच्या तुमच्या पुढे दिलेल्या आहेत. उत्तर कसं लिहायचं काय वगैरे तर सांगितलेलं आहे. तरी पुन्हा एकदा सांगतो. सिमिली डबल डॉट नेम अँड आयडेंटिफाय, नेमसाठी सिमिली आणि फिगर ऑफ स्पीच सिमिली डबल डॉट एक्सप्लेनेशन त्याचं. कंपॅरिझन ऑफ टू डिफरंट ऑब्जेक्ट्स, कोणते डिफरंट ऑब्जेक्ट केलेले आहेत ते ऑब्जेक्ट सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकून द्यावे की जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, दाखवलेलं आहे. आता मेटाफोर, तर मेटाफोर हा फिगर ऑफ स्पीच म्हणजेच रूपक. काय बरं सिमिली इन मेटाफोरमध्ये फरक? सिमिलीमध्ये कंपॅरिझन, बट कंपॅरिझन ऑफ टू डिफरंट ऑब्जेक्ट्स, अँड इन मेटाफोर देर इज अ कंपॅरिझन बट दिस कंपॅरिझन विथ नॉट डिफरंट बट ऑब्जेक्ट्स कंपेअर्ड आर नॉट डिफरंट बट दे आर सेम. दोन घटकाची तुलना केली आहे, ती दोन घटक वेगवेगळे नसून, भिन्न नसून एकच आहेत अशी तुलना असेल तेव्हा मेटाफोर असतो. तर मी उदाहरण तुम्हाला दिलं तर 11वीला आठवतंय का बघा की द शायनिंग पर्ल ऑफ ड्यू. ड्यू म्हणजे दवबिंदूचं चकाकणं आणि पर्ल म्हणजे मोती. आता मोती वेगळा आहे किंवा दवबिंदू वेगळा आहे, पण त्यांची कंपॅरिझन शायनिंग पर्ल ऑफ ड्यू, चकाकी मात्र दोघाची सेम आहे, एकसारखी आहे. आलं लक्षात? तर तिथं तुम्हाला मेटाफोरची काय लाईन्स सहित दिलेलं आहे उदाहरणं, बघा ते. त्यानंतर इमॅजरी, इमॅजरी म्हणजे काल्पनिकता. टोटल कविता काल्पनिकतेवर आधारित आहे. कल्पनाशक्ती म्हणजे त्याच्या लाईन दाखवणाऱ्या भरपूर कविता आहेत तुम्हाला, जिथं त्यातली कुठली लाईन पुढे लिहा. कल्पनाशक्तीवर आधारित टोटल पोएम इज डिपेंड ऑन इमॅजिनेशन. मग इमॅजिनेशन म्हणजेच काल्पनिकता लिहून काढायची. आता लास्ट फिगर ऑफ स्पीच आहे अलिट्रेशन. अलिट्रेशन तुम्हाला तिथं दिसतोय बघा, सगळ्यात शेवटी अलिट्रेशन दिलाय मी, हो का. अलिट्रेशन, अलिट्रेशन म्हणजे काय? अनुप्रास. आपण आलात आम्हाला आनंद आहे. काय झालं? अक्षर रिपीटेड. तर सॉरी यू आर सी, तर यस 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 रिपीट झालं. किंवा ही हिट हिज हेड, एच 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 एच. अक्षर जेव्हा वाक्यात रिपीट असते तेव्हा अलिट्रेशन अनुप्रास असतो. आता त्याचीही उदाहरणं तुम्हाला मी तिथे दिलेली आहेत की ह्या कवितेत सगळीकडे डब्ल्यू रिपीट झालेला आहे बघा. विवर, विविंग, तिथं दिलेलं आहे की हॅज द डब्ल्यू वर्ड, वी डब्ल्यू वाय, विदर, वाईल्ड, विंग, वॉटर, व्हाईट, वी, विवर, व्ह्यू, वाय, असं अनेक शब्द डब्ल्यूनं रिपीट झाले. तर कवितेत सगळ्या लाईनमध्ये जवळजवळ डब्ल्यू रिपीट झालेला आहे. तर टाईम उद्याच्या पिरियडला आपण बाकीचं बघूयात. टिल देन थँक्यू. मात्र ते जे आहे ते लिखाण वगैरे तुम्ही वाचा आणि वहीत करून ठेवा.